बुल्ढाना जिले के देउलगांव राजा तालुका के शिवनी आरमाड़ नामक छोटे से गांव में रहने वाले युवा किसान कैलाश नागरे ने अपने गांव सहित आसपास के 14 गांवों को खड़कपूर्णा परियोजना के माध्यम से पानी मिल सके, इसके लिए आवाज उठाकर प्रशासन का ध्यान आकर्षित किया। हालांकि लगातार अनदेखी होने के कारण उन्होंने चरम कदम उठाते हुए आत्महत्या कर ली। इस दुखद घटना ने जिले और राज्य भर में शोक को जन्म दिया है। बुल्ढाना जिले के शिवनी आरमाड़ में पालक मंत्री मकरंद पाटिल ने कैलाश नागरे के परिवार से मुलाकात की और उन्हें 11 लाख रुपए की आर्थिक मदद की। इस दौरान पाटिल ने कहा, कैलाश नागरे का बलिदान व्यर्थ नहीं जाएगा। उनका संघर्ष पूरे क्षेत्र के किसानों के लिए था। उन्होंने खड़कपूर्णा प्रकल्प के तहत 14 गांवों को जल्द पानी देने के लिए प्रशासनिक और तकनीकी प्रक्रिया तेजी से शुरू करने का आश्वासन दिया। या संदर्भामध्ये मी मुंबईला गेल्यानंतर मला वाटतं 12 तारखेला 12/2 म्हणजे ते जाण्याच्या पूर्वी आधी मी मुंबईमध्ये या विभागाचे चीफ इंजिनियर, या विभागाचे सुपरिटेंडेंट इंजिनियर, या विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, पुन्हा जलसंपदा विभागाचे मंत्रालयातले चीफ इंजिनियर आणि आमदार साहेब होते, काजी साहेब, मुंडे साहेब होते। आम्ही सगळ्यांनी या 14 गावांना तुमच्या कशा पद्धतीनं पाणी द्यायचं पहिली मी प्रकल्पाची सगळी माहिती घेतली आणि कशा पद्धतीनं हे पाणी आपल्याला देता येईल या संदर्भामध्ये चर्चा केली। म्हणजे 1650 हेक्टरचं पाणी की जे काही शेतकऱ्यांनी नाकारले, मग ते जे पाणी शिल्लक राहतं, मी म्हणलं ते पाणी आपण यातून मूळ प्रकल्पातून, कारण आपली ही 14 गावं काही मूळ प्रकल्पामध्ये नाहीत। मग पहिल्यांदा या जे 1650 हेक्टरचं जे पाणी शिल्लक राहते ते पाणी ज्या शेतकऱ्यांनी नाकारले, पहिलं ते पाण्याची वजावट आपल्याला नियामक मंडळाकडून त्या ठिकाणी करून घ्यावी लागते। तशा पद्धतीचा प्रस्ताव नियामक मंडळाला सादर झालेला आहे। त्या प्रस्तावाची कालच कॉपी मी संबंधित विभागाचे अधिकारी, काल जी माझी मीटिंग झाली त्या विभागामध्ये मी ती कॉपी मागून घेतली आणि आता मी मुंबईला पुढच्या आठवड्यात ज्या वेळेला मंगळवार बुधवार जाईन त्यावेळेला या विभागाचे मंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या संदर्भातलं मी माझं पत्र पुन्हा एक देऊन की सदर पाणी कमी करावं। मग हे एकदा पाणी कमी नियोजन म्हणजे बैठकीमध्ये ते पाणी कमी झालं की मग ते पाणी आपल्याला त्या प्रकल्पामध्ये शिल्लक दिसेल आणि ज्या वेळेला ते पाणी शिल्लक झालं, मी आता पुढचा 14 गावांचा तुमच्या प्रस्ताव कालच अधिकाऱ्यांना सांगितलं की ताबडतोब याची एस्टिमेट बनवून घ्या।